नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संदीप इंगोले, टेक्निकल असिस्टंट महावितरण. सर्वप्रथम तुमचं ड्रीम टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आज DRDO जी भरती निघलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपल्या ड्रीम टेक्निकल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर बघणार आहोत. गेली कित्येक वर्षे झालीत आपण DRDO टेक्निकल ची जी भरती आहे त्याची वाट पाहत होतो, पण ती आज आपली पूर्ण झालेली आहे. म्हणजेच DRDO ची भरती शेवटी साकार पूर्ण होत आहे, म्हणजे आलेली आहे. तरी आपण त्याचे फॉर्म वगैरे कसे भरायचे, काय भरायचे आणि त्याची डिटेल पूर्ण इन्फॉर्मेशन ओनली इलेक्ट्रिशियन या पोस्टची जी आहे ती बघणार आहोत. म्हणजेच वायरमन आणि इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या मुलांकरता आपण ही इन्फॉर्मेशन देत आहे. अदर मुलांकरता नाही, ओनली आणि ओनली इलेक्ट्रिशियन या पोस्ट करता, म्हणजेच 0206 या पोस्ट करता आपण सगळी डिटेल या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत. सर्वप्रथम जी DRDO ची जी डेट ओपनिंग झालेली आहे ती 11 डिसेंबर 2025 झालेली आहे. म्हणजे इथून आपण फॉर्म सुरू करणार आहोत, केले आहेत. आणि आपल्याला करता एकूण 20 दिवस दिलेले आहेत. म्हणजे 20 दिवसामध्ये आपल्याला जाहिरातीची पूर्ण माहिती घेऊन त्याचे फॉर्म वगैरे फिलअप कसा करायचा, काय करायचा, सर्व गोष्टीचा विचार करून आपण या डेटमध्ये आपण भरणार आहोत. म्हणजे ही जी डेट आहे क्लोजिंग डेट ही 20 म्हणजे 23:55 म्हणजे 1 जानेवारी 2026 रात्री 11:55 मिनिटापर्यंत ही DRDO ची लिंक चालू राहणार आहे. त्यानंतर राहिली पेमेंट जी आहे फी जी आहे ती आपल्याला 3 तारखेपर्यंत भरायची आहे, रात्री 11:55 पर्यंत. त्यानंतर जर आपला फॉर्म भरताना कुठला जरी मिस्टेक झाली किंवा काही कळत न कळत काही भरायचं राहिलं, ॲडिशनल किंवा कमी जास्त राहिलं, तर आपण फॉर्म करेक्शन हा 4, 5 आणि 6 म्हणजे 2 दिवसामध्ये आपण करू शकतो. आणि DRDO जे आहे ती एक्झाम डेट ही लवकरच त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला कळवतीलच की पेपर कधी काय आहे. तरी आपल्याला भरपूर तरी नाही म्हणता येईल, पण तरी टाइम अभ्यास करण्याकरता मिळणार आहे. आपली जी पोस्ट आहे ती टेक्निशियन याची पोस्ट आहे आणि ती पोस्ट जी आहे ती ग्रुप C मध्ये जात आहे. म्हणजे आपल्याला सर्वाला असं वाटतं की बा यामध्ये पेमेंट वगैरे काय असेल, तर यामध्ये जे स्टार्टिंग पेमेंट आहे बेसिक स्केल जी आहे ती 19,900 आहे आणि एंडिंग जी आहे ती 63,200. म्हणजे यामध्ये बेसिक स्केल आहे, यामध्ये कुठलेही अलाउन्सेस नाही. म्हणजे आहेत अलाउन्सेस आहेत पण ते ऍड केलेले नाहीत. म्हणजे हे फक्त ओनली आणि बेसिक. म्हणजे जर अलाउन्सेस धरले तर पेमेंट ही चांगल्या प्रकारे चांगली मिळू शकते आपल्याला. आणि याला विशेष म्हणजे 7वें वेतन लागू आहे, 7वें वेतन मिळतं आपल्याला. जे आपली पोस्ट आहे तर ती पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन ही पोस्ट आहे आणि त्या पोस्टचा जो कोड आहे तो 0206 आहे. म्हणजे या पोस्टमध्ये आपण फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन आणि वायरमन याच मुलाचा विचार करत आहोत आणि याच मुलांकरता आपण या ड्रीम टेक एज्युकेशन या चॅनलवरती इन्फॉर्मेशन देत आहोत. अदर मुलांना करता म्हणजे जे ITचे सर्व ट्रेड आहेत, फिटर, वेल्डर आणि ETC अदर या करता नाही, फक्त आणि फक्त आपण इथे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन याच मुलांकरता ड्रीम टेक एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती माहिती देणार आहोत. आणि वॅकन्सी जर बघायची झाल्या तर आपल्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन करता टोटल वॅकन्सी 30 आहेत. जसं की SC साठी 6 जागा आहेत, ST साठी 3 आहेत, OBC साठी 4 आहेत, EWS 2 आणि UR म्हणजे जनरल 15. म्हणजे एकूण अशा जर जागा पाहिल्या आपण तर एकूण टोटल आपल्या जागा आहेत 30. आणि एज लिमिट जर बघितली झाली तर DRDO ने आपल्याला दिलेली आहे 18 ते 28 एज लिमिट दिलेली आहे. त्यामध्ये SC ST OBC याकरता म्हणजे SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे, म्हणजे आणि OBC साठी 3 वर्ष दिलेली आहे. 18 ते 28 SC ST ला 5 वर्ष सूट आहे आणि OBC ला 3 वर्ष सूट आहे. आता आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन फी. प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळी आहे. तर यामध्ये 2 प्रकार आहे, एक रिफंडेबल फी आहे आणि एक नॉन रिफंडेबल. म्हणजे कसं आहे, त्यांनी ठेवण्याचं कारण हाच आहे की मुलांनी फॉर्म भरल्याच्या नंतर एक्झाम द्यावं, याकरता त्यांनी काही रिफंडेबल फी ठेवलेली आहे आणि काही नॉन रिफंडेबल म्हणजे काही परत करतील, काही परत करणार नाही. यामध्ये असं आपण बघणार आहोत. जनरल, OBC, EWS यांना जनरली सरासरी हा 100 रुपये फी आहे आणि SC ST ह्युमन यांना
नील आहे, म्हणजे यांना फी नाही आहे. तर म्हणजे ही जनरली फी ही 100 रुपये आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस, SC ST वुमन यांना नील आहे. आणि एक्झाम द्यावं याकरिता त्यांनी फी जी ही राहिली रिफंडेबल, म्हणजे ही परत मिळणार आहे आपल्याला. 500 आणि 500 ही दोन्ही करता कॉमन आहे. तर टोटल बघितली आपण जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस ला तर 600 रुपये फी आहे. त्यामध्ये 500 रुपये रिफंडेबल आहे. SC ST वुमन यांना 500 रुपये आहे, म्हणजे परत मिळणार आपल्याला. एक्झाम सेंटर जर आपण महाराष्ट्रातले बघितले तसे तर भारतामध्ये भरपूर आहेत, पण आपण एक मराठी ड्रीम टेक एज्युकेशन महाराष्ट्राकरिता शिकवत आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्रातील जे काही सेंटर आहेत ते बघणार आहोत. म्हणजे हे जे सेंटर आहेत हे आपल्या मनात नाही तर ते त्यांच्या पोर्टलवरती आपल्याला देतील. जसं की नियर बाय ॲड्रेस करतील, आपल्याला जे जवळ पडेल हे सेंटर आपल्याला ते त्यावेळेस ते देतील. जसं की मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. एवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेंटर आहेत, जसं आपल्याला ते नियर बाय ॲड्रेसनुसार मिळतीलच. एक्झाम पॅटर्न आता हे सर्व झालेलं आहे. आता आपण पाहूया एक्झाम पॅटर्न. म्हणजे DRDOनी एक्झाम पॅटर्न पूर्वी कसं होतं, आता कसं आहे, म्हणजे काहीतरी थोडे चेंजेस केले आहेत. जसं की त्यांनी यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम ठेवलेली आहे. निगेटिव्ह सिस्टीम ही 0.25 आहे, म्हणजे 1/4 आहे. निगेटिव्ह सिस्टीम पूर्वी नव्हती, आता निगेटिव्ह सिस्टीम यामध्ये ऍड केलेली आहे. एक्झाम पॅटर्न असा आहे, Tier 1 आणि Tier 2 असे आपल्याला एक्झाम द्यावं लागणार आहे. आणि Tier 1 Tier 2 क्लिअर केल्याच्या नंतर आपण ट्रेड स्किलसाठी आपल्याला बोलवणार आहे. जसं म्हणजे यामध्ये कोणकोणते विषय आहेत, जसं पाहिलं तर आपण जनरल सायन्स ही आपल्याला 40 प्रश्न विचारते जनरल सायन्सची. इंग्लिश 30 प्रश्न विचारतील. मॅथ 40 प्रश्न विचारतील. रिजनिंग 40 प्रश्न विचारतील. जसं टोटल जर बघितलं तर आपल्याला टोटल क्वेश्चन आहेत 150, त्याला मार्क सुद्धा 150 आहेत. आणि टाइम पाहिला तर 120 मिनिट म्हणजेच 2 आवर्स आपल्याकडे, म्हणजे 2 तास आहेत. ही झाली Tier 1. Tier 2 मध्ये काय आपल्याला ट्रेड आहे. ट्रेड जो आपला इलेक्ट्रिशियन आणि वायरमन आहे, या ट्रेड बद्दल आपल्याला क्वेश्चन विचारतील. ते क्वेश्चन विचारतील आपल्याला. 120 क्वेश्चन आहेत, 120 मार्कला आहेत आणि त्याला टाइम दिलेला आहे तो 90 मिनिटं दिलेला आहे. आणि रेशिओ जर पाहिला तर आपण Tier 1 एकाच 15 बोलवतील. सेकंड पेपर करता जसं ट्रेड करता, आणि ट्रेड क्वालिफाय केल्याच्या नंतर आपल्याला ट्रेड स्किलसाठी एकाच 8 बोलवतील. अशा प्रकारे ही जी आहे DRDOची सेप्टम 11 टेक्निशियन ए आपण जाहिरात पूर्ण पाहिलेली आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या मुलाकरिता ही आपण सर्व जाहिरात पाहिलेली आहे. धन्यवाद.